काल मी माझा YouTube स्टुडिओ जे आहे ते बघत होतो बघा आणि अचानक एक गोष्ट मला दिसली, की माझा नाळ2 यावरती मी जे बनवलेले व्हिडिओ जे आहेत, ते खूप जास्त रँक करत होते, खूप जास्त चालत होते. आणि अचानक मी म्हटलं, काय झालं, की माझे व्हिडिओ एवढे चालायला लागले? आणि मग मी थोडंफार सर्च केलं, तर एक खूपच भारी गोष्ट मला दिसली. मी म्हणलं, "ये क्या हुआ रे बाबा?" तर बघत होतो मी, तर जे नॅशनल अवॉर्ड होते, त्याचं एक म्हणू शकतो, की आपण अवॉर्ड सेरेमनी जी आहे ती झाली 23 सप्टेंबर रोजी आणि त्यामध्ये मराठी इंडस्ट्रीला खूप सारे अवॉर्ड्स भेटले. याची घोषणा 1 ऑगस्ट रोजीच झाली होती. तेव्हाही मी व्हिडिओ बनवला होता. परंतु काल बघितलं मी तर खूप चांगल्या प्रकारे आपले मराठी चित्रपट आहेत, मराठी ॲक्टर्स जे आहेत त्यांना अवॉर्ड भेटलेले आहेत. आत्मा पॅम्पलेट या सिनेमाचे जे दिग्दर्शक होते आशिष बेंडे, त्यांना सर्वोत्कृष्ट सिनेमा पदार्पण हे देखील अवॉर्ड जे आहे ते भेटलं. त्यानंतर एवढंच नाही तर मराठीमधील 4 कलाकारांना जे आहे परत अवॉर्ड भेटले. कलाकार म्हणण्याऐवजी बालकलाकार त्यांना म्हणू शकतो आणि मी तर आज बघून आश्चर्यचकित झालो, की मराठी सिनेमामध्ये एवढ्या लहान कलाकारांना अवॉर्ड भेटले. एक कलाकार तर असा होता, ज्याला की दुसरा नॅशनल अवॉर्ड जे आहे ते भेटत होता. मी बोलत आहे श्रीनिवास पोकळेविषयी, ज्याला की नाळ हा पहिला सिनेमा जो आहे त्यासाठीच पहिला अवॉर्ड भेटला होता आणि परत नाळ 2 साठीच दुसरा अवॉर्ड भेटला होता. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, की एवढ्या लहान वयामध्ये त्याला 2 नॅशनल अवॉर्ड जे आहेत ते भेटले होते. एकीकडे पाहायला जर गेलं तर ॲक्टर्सनी 33-33 वर्ष काम केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांना परत आताशिक अवॉर्ड भेटत आहे आणि याला एवढ्या लहान वयामध्येच जवळपास 2 अवॉर्ड्स भेटले. त्यानंतर परत श्रीनिवासच नाही तर नाळ 2 साठी आणखी 2 कलाकार त्रिशा, त्यानंतर परत भार्गव या दोघांनाही नॅशनल अवॉर्ड जे आहे ते भेटले आणि एवढंच नाही तर श्यामच्या या मराठी सिनेमाला देखील परत सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून अवॉर्ड भेटला. आत्मपॅम्फलेटसाठी तर मी सांगितलंच आणि आणखी एक म्हणजे की सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्येच जिप्सी या सिनेमातील कलाकार जो होता कबीर जे आहे, कबीर खंदारे याला देखील सर्वोत्कृष्ट बालकलाकार अवॉर्ड जे आहे ते भेटला. ओव्हरऑल मित्रांनो बघा तुम्ही की एवढ्या मोठ्या कलाकारांमध्ये आपले मराठी सिनेमे हे कुठे मागे नाही राहिले आणि एवढे चांगले अवॉर्ड्स जे आहेत त्यांना भेटले.